माजी पंचायत समिती सदस्य सुलोचना अजय कांबळे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक संपूर्ण दिग्रस तालुका काँग्रेस कमिटी तसेच तालुका अध्यक्ष शंकर जाधव, शहराध्यक्ष अरबाज धारीवाला, महिला तालुकाध्यक्ष सविता भगत व संपूर्ण दिग्रस तालुका शिक्षण अधिकारी मुकेश कोंडावर, श्याम सुंदर गुलाने, एके ग्रुप दिग्रस, एडव्होकेट शारिक शेख, उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ व उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ व तसेच सर्व कांबळे परिवार। अबब बैल देतोय दूध, आश्चर्यचकित करणारी घटना, दिग्रस शिवापूर येथील घटना। नमस्कार, आपण पाहत आहे माय इंडिया न्यूज चॅनल। मुख्य संपादक सिद्धार्थ जमदडे, मी सहसंपादक आदिल शेख। आपण बघतो की गाय दूध देते, पण दिग्रस शिवापूर येथील एका शेतकऱ्याच्या बैलाच्या कासमधून दूध निघत असल्याने अबब बैल देतोय दूध असे आश्चर्यचकित शब्द अनेकांच्या तोंडून निघत होते। या घटनेची सर्वत्र बातमी पसरताच अनेकांनी हा काय प्रकार आहे हे बघण्याची उत्सुकता दर्शवली आहे। दिग्रस शिवापूर येथील शेतकरी हरिदास मारुती तोडासाम यांच्या बैलाच्या कासवर सूजन आल्याने त्याला दिग्रस पशुधन वैद्यकीय दवाखान्यात आणले असता पशुधन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अरुण जाधव, जगदीश सातपुते, सलीम शेख, मोहम्मद जुनेद यांनी बैलाची कास बघितली असता त्या बैलाच्या स्तनामधून दूध निघत होते। त्यांच्यावर प्राथमिक उपचार केला। ही घटना दिग्रस शहरात वाऱ्यासारखी पसरली असता सर्वांनी चक्क तोंडात बोट टाकून आश्चर्य व्यक्त करीत बैल दूध देतोय असे आश्चर्यचकित उद्गार नागरिकांच्या तोंडातून निघत होते। शेतकरी हरिदास मारुती तोडासाम यांच्याकडे 6 एकर शेती आहे। त्यांच्याकडे 2 बैल आहे। या बैलाच्या भरवशावर शेतीतील नांगरणी, वखरणी, डवरण व पीक पेरणी यांच्या सहकार्याने करतात। अशातच एका बैलाची स्तन कास सुजल्याने त्या बैलाला उपचारासाठी पशुधन वैद्यकीय दवाखान्यात आणल्याने बैल दूध देत असल्याचे उघड झाले। शेतकरी यांनी त्या बैलाच्या कासमधून दूध काढले व सध्या सूजन कमी होत असल्याचे सांगितले।